महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानीच्या पदस्पर्श करून महिलांना दर्शन घेता येत नव्हतं। शेकडो वर्षांपासूनची प्रथा महिलांनी मोडीत काढली आहे। तुळजाभवानीच्या मूर्तीला पदस्पर्श करून महिलांनी नवा आदर्श निर्माण केलाय। रणरागिणींचा तुळजाभवानीला पदस्पर्श, शेकडो वर्षांची परंपरा काढली मोडीत। तुळजापुरातल्या अनिष्ठ रूढीला तिलांजली। आई तुळजाभवानी देवी असतानाही तिच्याच लेकींना तिचा पदस्पर्श करता येत नव्हता, पण या अनिष्ठ रूढी परंपरेला आता तिलांजली मिळाली आहे। शनिवारी रात्री अनेक शतकांची अनिष्ठ परंपरा मोडीत काढली आहे। 15 ते 20 रणरागिणींनी तुळजाभवानीला पदस्पर्श केला। आतापर्यंत महिलांना तुळजाभवानीच्या मूर्तीच्या पायाला हात लावून दर्शन घेता येत नव्हतं। या प्रथेला महिलांमधनं विरोध होत होता। अखेर 15 ते 20 महिलांनी तुळजाभवानीच्या मूर्तीच्या पायाला हात लावून दर्शन घेत प्रथा मोडीत काढली। आई भवानीच्या दरबारामध्ये भाविक भक्तांमध्ये महिला भाविक भक्तांमध्ये जो भेदभाव केला जात होता, तर तो आम्ही काल मोडीत काढलेला आहे। आणि महिलांनी तुळजापूर शहरातील सर्वसाधारण महिलांनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये जाऊन गाभाऱ्यामध्ये जाऊन तिच्या पायाला हात लावून दर्शन घेतलेलं आहे। फक्त पाळीकरच नाही तर सर्वच महिलांना हा अधिकार मिळावा, हक्क मिळावा अशी आमची मागणी आहे। स्त्री सुधारणा चळवळीची बीज याच महाराष्ट्रात रोवली गेली। त्याच महाराष्ट्रातल्या महिलांनी तुळजाभवानीला पदस्पर्श नाकारणारी प्रथा मोडीत काढली आहे। दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, उस्मानाबाद। मुंबई पुणे आणि मुंबई नाशिकला लवकरच लोकल सेवेने जोडले जाणारे विशेष 12 डब्यांची लोकल 10 जानेवारीला चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीतून मध्य रेल्वेच्या ताफ्यात पोहोचेल आणि त्यानंतर या विशेष गाडीची चाचणी होऊन ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे। चाचणी यशस्वी झाल्यानंतर मुंबईहून लोकलनं थेट नाशिक पुणे गाठता येणार आहे। खंडाळा आणि कसारा घाट सामान्य लोकलनं पार करणं अवघड आहे। एक्सप्रेससाठी बँकर इंजिनची मदत घ्यावी लागते आणि त्यामुळे लोकलच्या इंजिनात बदल करून त्या चालवणं शक्य आहे, अशा सूचना रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन यांनी केल्या होत्या आणि त्यानुसार ही नवी गाडी तयार करण्यात आली आहे। या गाडीची चाचणी यशस्वी ठरल्यानंतर आणखी काही गाड्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत। तर या लोकलचा कोणाकोणाला फायदा होऊ शकतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। नाशिकच्या शेतकऱ्यांना मुंबईची बाजारपेठ खुली होईल। शिक्षणाचे माहेरघर आणि आर्थिक राजधानी लोकलला जोडली जाईल। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोलाची संधी आहे। कमी वेळेत कमी पैशात प्रवास करणं शक्य होणार आहे। आता रेल्वे स्थानकावरही विमानतळासारख्या सुरक्षा लागू करण्याची योजना आखण्यात आली आणि त्यामुळे आता ट्रेन पकडण्यासाठी 20 मिनिटांआधी स्टेशनवर पोहोचावं लागणार आहे, जेणेकरून सुरक्षा तपासणीची प्रक्रिया योग्य रीतीनं पार पडण्यास रेल्वे प्रशासनाला मदत होईल। हाय अँड टेक्नॉलॉजी सहित ही व्यवस्था सध्या अलाहाबाद रेल्वे स्थानकावर लागू करण्यात आली आहे, कारण या स्थानकावर कुंभमेळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते। या व्यतिरिक्त कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानकावरही ही व्यवस्था लागू करण्यात येणार आहे। प्रत्येक एंट्री पॉइंटवर सुरक्षा तपासणी केली जाणार असल्याचंही कळत आहे। झेब्रा क्रॉसिंग दर्शवण्यासाठी पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा वापर केला जातो, अर्थातच म्हणून याला झेब्रा क्रॉसिंग असं म्हटलं जातं। मात्र नागपूर मनपानं अनोखा प्रयोग करत झेब्रा क्रॉसिंग दर्शवण्यासाठी पांढऱ्या आणि लाल रंगाच्या पट्ट्यांचा वापर केलाय। नागपूरच्या संविधान चौकामध्ये रंगवण्यात आलेलं हे झेब्रा क्रॉसिंग अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे। दृश्य आपण पाहतो नागपूरमधली झेब्रा क्रॉसिंगकडे वाहन चालकांचं लक्ष वेधण्यासाठी काळ्याऐवजी लाल रंगाचा वापर केल्याचं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र नागपूर मनपाचा अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग नसून यापूर्वीही असा प्रयत्न करण्यात आला होता। 2016 साली नागपुरातील राजा राणी चौकातील रस्त्यावर लाल आणि पांढऱ्या रंगात झेब्रा क्रॉसिंग रंगवण्यात आलं होतं। मात्र पालिकेनं रंगवलेलं हे झेब्रा क्रॉसिंग जेमतेम 6 महिने टिकलं।
यावेळी झेब्रा क्रॉसिंग रंगवण्यासाठी वापरलेल्या रंगाची गुणवत्ता वाढवल्यानं हा रंग पुढील 4 वर्ष टिकेल असा दावा पालिकेकडून करण्यात आलाय। रत्नागिरीकरांना विमानांचा चित्तथरारक एरो मॉडेल शो पाहायला मिळालाय। भारतीय विमानतळाची शान असलेलं सुखोई 30 आणि भारतीय बनावटीचं आयसे तेजस या विमानांची प्रतिकृती आकाशात झेपावताना रत्नागिरीकरांना पाहायला मिळाली। मात्र यावेळी सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरलं ते विमान खरेदी घोटाळ्यामुळे गाजत असलेलं राफेल विमान। अप्रतिम लँडिंग करा। हॅलो ओके ओके प्रॉपर लँडिंग साठी येते विमान। त्याला वाटलं की नाही अजून त्याला उडायला पाहिजे, अप्रोच लांबून गेला पाहिजे त्यांनी